आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट अशी कटिंग कशी करायची ते सांगणार आहे आणि मोंढ्यावर माप कसे घ्यायचे परफेक्टली ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। आणि मोंढ्यावर जर तुमचा मोंढा जर मोठा झाला तर ब्लाऊजची फिटिंग अजिबात बसत नाही। तुम्ही कितीही म्हणजे एक्सपर्ट असू द्या, अजिबात बसत नाही मोंढा जर तुमचा मोठा झाला तर त्यासाठी तुम्हाला कटिंग कशी करायची आहे एकदम स्टेप बाय स्टेप आणि परफेक्टली। आणि एक तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुमचं ब्लाऊज मोठं असेल तर ब्लाऊजचा मोंढा कमी कापायचा आणि जर ब्लाऊज जर छोटं असेल तर ब्लाऊजचा मोंढा मोठा कापायचा। म्हणजे 5.5 असेल 5.5 6 पर्यंत छोट्या ब्लाऊजचा मोंढा कापू शकता, पण मोठ्या ब्लाऊजचा मोंढा तुम्हाला 5.5च्या जास्त अजिबात कापायचा नाही। त्याचं रिझन पण सांगणार आहे। जेवढं तुमचं ब्लाऊज मोठं असेल तेवढं तुमच्या छाती मोठी असल्यामुळं तुमचा मोंढा त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्ट होतो, पण ब्लाऊज जर छोटा असेल तर त्यासाठी मोंढा मोठा कापावा लागतो। अशी ही आज आपण कटिंग करणार आहोत परफेक्टली। तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे आपण कटिंग कशी करतो। एकदम परफेक्टली आज या ब्लाऊजची कटिंग होणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची मोंढा कधीच तुमचा मोठा होणार नाही अशीच आपण आज तुम्हाला कटिंग सांगणार आहे। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मोंढा जर तुमचा मोठा झाला तर तुमचं ब्लाऊज हमखास बिघडतं, अजिबात तुमची छाती बरोबर येत नाही। तर मोंढा माप ब्लाऊजचे माप तुमचा मोंढ्यावरच अवलंबून असतात। तर आपण आता उंचीपासून सुरुवात करूया। आपली उंची आहे 14.25 इंच, 15 इंच आपण ठेवणार आहोत, 16 इंच आणि हे परफेक्टली माप आहे। तर तुम्ही व्यवस्थित कसं घ्यायचं आहे, जर तुमचा गळा जर 9 असेल 9.5 10 11 असेल तर तुम्हाला 2.25 इंचच गळा ठेवायचा आहे, जास्त ठेवायचा नाही। आता पाहू शकता आपण मोंढा कसा मोजायचा आहे एकदम परफेक्टली। तर पाहू शकता असं हे व्यवस्थित असं शोल्डरपासून आपल्याला पकडून धरायचं आहे आणि अशी रेष वाढायची आणि रेष बरोबर जिथं आपल्या मोंढ्याची फिटिंग आहे तिथपर्यंत आली की तुमचा मोंढा तेवढा झाला म्हणून समजायचा। तर मोंढा आपला 5.5 इंच आहे, आपण 5.5 असं मोजून घ्यायचं आहे। छाती आपली 10.5 आहे तर आपल्याला 1.25 इंच ते 1.5 इंच वाढून ठेवायचे आहे, म्हणजेच आपल्याला 11.25 ठेवायचे आहे। आता ही झाली आपली परफेक्ट छाती आणि हे झालं आपलं मार्जिंग। ही आपली अशी आहे कटिंग। तर मोंढा व्यवस्थित तुम्हाला कट करायचा आहे। मी जसं मोजलं आहे तसंच तुम्हाला मोंढा मोजून परफेक्टली अशी मोंढ्याची मापं टाकायची आहेत। आता पाहूया मागचा जो खड्डा आहे तो आपण कसा घ्यायचा आहे। जर तुमचा ब्लाऊजचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला खड्डा हा 1 ते 1.25 इंच टाकायचा आहे। आता आपण समोरचा गळा मोजून घेऊया। समोरचा गळा 6.5 आहे, आपण हे गळा आखून घेऊया। आता हे झालं आपलं करेक्ट गळ्याचं माप। आणि समज तुम्हाला जर गळा रुंदी करून घ्यायचा असेल तर थोडंसं खालून असं गोल आकार करून घ्यायचं, पण वर मात्र अजिबात वाढवायचं नाही। आणि जर तुमचा आपल्याला खड्डा मागचा जर खड्डा घ्यायचा असेल तर तुमच्या गळ्यावर अवलंबून असते। गळा जर मोठा असेल तर खड्डा तुम्हाला 1 इंच घ्यायचा आहे, 1 ते 1.25 इंच घ्यायचा आहे। आणि गळा तुमचं कमी असेल तर तुम्हाला खड्डा जास्त वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 1.5 इंच वगैरे असा घ्यायचा आहे। परत एकदा सांगते, कळालं नसेल तर गळा जर मोठा असेल तर तुम्हाला 1 ते 1.25 इंचच तो मागचा खड्डा टाकावा लागतो आणि गळा जर आपला छोटा असेल तर तुम्हाला खड्डा 1.5 इंच टाकावा लागतो। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तरच आपलं ब्लाऊज नाही तर असं वडल्यासारखं होतं आणि मोठा गळा असल्यामुळं आपल्याला त्या छाती फाकल्या जाते, म्हणून गळा आपल्याला तो खड्डा आपल्याला 1 ते 1.25 इंच कट करावा लागतो, म्हणजे चोळ येत नाही। आता आपण कटोरी मोजून घेतलेली आहे। कटोरी आपली आहे 6.5 इंच। तर आपण ही अशी लाईन वाढायची आहे, म्हणजे आपल्याला आकार टाकायला खूप सोपं जातं।
आता आपण तो खड्ड्यापासून आपण हे 2.25 मोजायचं आहे, म्हणजे आकार आपला व्यवस्थित येतो आणि गळ्याच्या उंची आपण 1 इंच वर जायचं, कारण जास्त जायचं नाही. जास्त गेलं तर तुमचं आपलं ज्यावेळेस पदर घेतो त्यावेळेस आपली ती शिलाई दिसते, त्यासाठी तुम्हाला वर जायचं नाही. आणि याच प्रकारे तुम्हाला असं आकार देऊन घ्यायचा आहे परफेक्टली. आता ते आहे ते आपण व्यवस्थित असं हे करून घेतलेलं आहे. आता ही आपण मागच्या ह्याच्यावरच आपण समोरची सुद्धा आपण कटिंग केलेली आहे परफेक्टली. तर पाहू शकता तिथं आपली फिटिंग आहे आणि ही आपली मार्जिंग आहे. तर यानुसार आपल्याला व्यवस्थित अशी ही करायची आहे. तर आपलं हे 12.25 आलेलं आहे. आणि पाहू शकता आता मी तुम्हाला सांगितलं तर गळा आपल्याला मोंढा आपल्याला जास्त कापायचा नाही. तर पाहू शकता आपण तो मोंढा आपल्याला तिथं बरोबर आपल्याला तेवढा आकार, म्हणजे छाती आपली मोठी असल्यामुळं मोंढा कमी कापला तरी आपल्याला व्यवस्थित येतं. आणि जर गळा म्हणजे ब्लाऊज जर छोटा असेल तर आपल्याला मोंढा मोठा कापावा लागतो, कारण आपल्याला छाती आपली छोटी असती म्हणून आपल्याला मोंढा कमी कापावा लागतो. आणि हे मोठ्या ब्लाऊजचं मोंढा कमी कापावा लागतो, कारण छाती मोठी असती. त्या छाती मोठी असल्यामुळं आपल्याला मोंढा परफेक्टली तेवढ्या आकारात मिळतो. ती म्हणजे जी लांबी असती, रुंदी म्हणजे लांबी असती, ते लांबीमध्ये आपल्याला मिळून जातो मोंढा. त्यासाठी मोठ्या ब्लाऊजचा मोंढा कमी कापावा लागतो. तर ही आहे परफेक्ट पद्धत. अजिबात ब्लाऊजचा मोंढा मोठा होऊ द्यायचा नाही. आणि फक्त आजच्या मोंढ्यावरच आपल्याला व्हिडिओ जास्तीत जास्त आपण फोकस केलेला आहे की मोंढा आपला अजिबात मोठा होऊ द्यायचा नाही. आणि आपण हे उलटं करून आपण हे छापून घेतलेलं आहे आणि हे असं आपल्याला टाकून द्यायचं आहे माप. हे झालं आपलं फ्रंटचं माप. आपण हे कट करून घ्यायचं आहे. आणि ही डायरेक्ट कटिंग असल्यामुळं हे जे आपण कट करतोय ते बाहेरून कट करायचं, नाही तर आपली मार्जिंग कमी पडते. त्यासाठी तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण हे उलटं करून घ्यायचं आहे आणि म्हणजे डार्क करून घ्यायचं. कटोरीचा आकार हा डार्क करून घ्यायचा आहे. हे असं डार्क केल्यामुळं आपण हे छापून घेतली की बरोबर आपल्याला आकार मिळून जातो. आणि हे टाकताना मात्र परफेक्ट टाकायचं आहे क्रॉसमध्ये. आता ही बाजू आपली जी आहे ती एकदम परफेक्टली क्रॉस आहे. मी नेहमी ब्लाऊज याच साईडनी कट करते. कटोरी एकदम परफेक्ट बसते, कटोरी टोक येत नाही. एकदम परफेक्ट अशी ही जागा आहे. क्रॉसमध्ये तुम्हाला दिसत पण असेल, आपण मेन कटोरीची छापून घेतली ती पूर्ण क्रॉस दिसती आहे. तर असेच पद्धतीने तुम्हाला सुद्धा असं व्यवस्थित असं ही कटोरी काढून घ्यायची आहे. पूर्ण क्रॉस दिसते बघा, टोटली क्रॉस आपली कटोरी झालेली आहे. आता आपण 1.5 इंच हे वाढून घेतलेलं आहे. तिन्ही बाजूनी 1.5 इंच, दोन्ही बाजूनी 1.5 आणि खाली पण 1.5. आणि इथं गळ्यापासून आपल्याला 1/2 इंच करत जिथं आपण खूण करून घेतलेली आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे व्यवस्थित असं हे. तर पाहू शकता अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि कटोरी कट करताना मात्र अशीच कोणतंही ब्लाऊज तुमचं असो 3 इंच तुम्ही वाढवू शकता. खूपच छोटी जर कटोरी असेल तर 2.5 इंच वाढवायचं, बाकी बरोबर येतं. तुम्हाला कोणतंच डोकं लावायची गरज नाही. जशी तुमची कटोरी असेल तसं तुम्हाला त्यामध्ये 3 इंच ॲड करायचं, म्हणजे परफेक्टली तुमची कटोरीचा आकार येऊन जातं. आता आपली कटोरी बरोबर आली आहे की नाही, आपल्याला पुरणार आहे की नाही आपण चेक करायचं. म्हणजे जो फ्रंट आहे तो ठेवून द्यायचा आणि बघायचं त्या फ्रंटपेक्षा आपली कटोरी थोडी 1 इंच आपल्याला खालून अशी एक्स्ट्रा पाहिजे, तरच आपलं व्यवस्थित बसतं. जर तुम्ही फिक्स कापलं तर कटोरी कमी पडती. त्यासाठी तुम्हाला फ्रंटपेक्षा 1 इंच तुम्हाला कटोरी मोठी कापायची आहे. तर पाहू शकता अतिशय महत्त्वाचा हा पार्ट होता कटोरीचा. तर व्यवस्थित अशी ही कटोरी पाहू शकता आपली झालेली आहे. 9.5 आपण टोटल ठेवलेले आहे, कारण आपलं 42 साईजचं ब्लाऊज आहे. एक इंच आपलं वाढून झालेलं आहे. आता आपल्याला करायची आहे बाही कटिंग. आता बाहीची रुंदी आपण ठेवलेली आहे 9.5 ते 9.25 इंच, कारण ब्लाऊज मोठा असल्यामुळं आपल्याला 9.5 तर कंपल्सरी. थोडंसं माया जर जास्त पाहिजे असेल तर
9:15 सुद्धा ठेवू शकता तुम्ही, म्हणजे व्यवस्थित आपलं माप बसून जातं, बाही कमी पडत नाही. आणि बाहीला तर जॉईंट आहेच आहे, खालून अस्तरला जॉईंट लावायचा आहे, कारण आजकाल अस्तर पण खूप कमी असे मिळायला लागलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला समोरची साईड परफेक्ट करून घ्यायची आहे. बाही लांबी आपली 5 आहे, आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. असा आकार देऊन आता पाहू शकता 3.5चा आपण उतार दिलेला आहे, कितीचा 3.5चा. तर आपली ही बाही अशी परफेक्ट तयार झालेली आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि मोंढा कमीत कमी कापत राहा. मोंढा कमी कापला तर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसेल. आणि फिटिंग करताना मात्र तुम्हाला मोंढा जरी कमी असेल तर मी एक व्हिडिओ फक्त त्याच्यावर होणार आहे की